नवी मुंबईजवळच्या उरणमध्ये 4 संशयित घुसल्याचं वृत्त आहे। उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी बंदूकधारी 4 संशयित घुसल्याची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर नेव्ही, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी या संशयितांचं शोधकार्य कसून सुरू केलं। परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून या संशयितांचा कसून शोध घेण्यात येतोय। उरण शहरातील संपूर्ण मार्केट बंद करण्यात आलं असून पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली। मुंबई आणि नवी मुंबई परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी केलेली ही बातचीत। उरणमध्ये काही संशयितांना शालेय विद्यार्थ्यांनी बघितल्यानंतर त्या ठिकाणी आता कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। काय परिस्थिती आणि कशा प्रकारे शोध मोहीम सुरू आहे? आपल्यासोबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आहेत। केसरकर साहेब, खरं तर खूप अलर्ट राहायला पाहिजे आपल्याला आता, कारण अशा प्रकारचे संशय जरी आला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर कशा प्रकारे हे सगळं शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे? आपण सांगितलेली गोष्ट सत्य आहे की शाळकरी मुलांनी सांगितलं म्हणजे त्याच्याकडे सिरियसली बघायचं नाही असं बिलकुल नाही। संपूर्ण पोलीस यंत्रणा अत्यंत सक्षमपणे याचा तपास करते। केंद्र शासनाच्या सगळ्या एजन्सीज या कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहेत आणि अतिशय योग्य दिशेने हा संपूर्ण तपास आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे। मला एकच विनंती करायची, कोणी घाबरून जाऊ नका। याच्यामध्ये काही नसलं तरी प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे। या दृष्टीने सगळी ती प्रिकॉशन घेतली जाते आणि आम्ही ह्यातला तोंड देण्यासाठी सक्षम आमचं डिपार्टमेंट आहे, सरकार आहे, केंद्र सरकार आहे। त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुम्हाला कुठलाही जर संशयित बाब आढळली तर आपण निश्चितपणे पोलिसांच्या निदर्शनाला आणून द्या। सर्व एजन्सीज पोहोचलेल्या आहेत, कोणी घाबरण्याचं कारण नाही आणि कोणी जर असं काही आगळीक केली तर त्यांना ठेचून काढण्यासाठी भारताच्या सर्व एजन्सीज सक्षम आहेत। धन्यवाद। उरण प्रकरणात सर्व एजन्सीजमध्ये केंद्रीय एजन्सी असतील, राज्य एजन्सी असतील, त्या शोध मोहिमेत सहभागी झालेल्या आहेत आणि लोकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। पोलीस आणि या एजन्सीज सगळी यंत्रणा व्यवस्थित हाताळतील आणि परिस्थिती नियंत्रणात आणतील असा विश्वास गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।